ठाणे आणि मुंबईमध्ये गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस, उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी, गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके। विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। तर स्वराज्यावर चालून येणाऱ्यांचा लोकशाही मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। दहीहंडीच्या उत्साहाला सेलिब्रिटींचा तडका, जितेंद्र, करिश्मा, भाग्यश्री, सई ताम्हणकर सह अनेक कलाकारांची हजेरी। दहीहंडी दरम्यान मुंबईमध्ये 65 गोविंदा जखमी, 2 गंभीर जखमी गोविंदांवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, चर्चांना उधाण। कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास, पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर रस्सीखेच, तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरू। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती, लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ ट्रक चालकाचा धोकादायक स्टंट, तक्रार करूनही 25 किलोमीटरपर्यंत कुठलीही कारवाई नाही। गुजरातमध्ये पुराचा हाहाकार, 3 जणांचा मृत्यू, 7 जण बेपत्ता, 17,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्याकांडाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक, मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चावर अनेक ठिकाणी पाण्याचा मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।